हा विद्यार्थ्यांनो, आज आपण वैद्यकशास्त्रातील पार्ट 2 म्हणजे दुसरा भाग पाहणार आहोत. याआधी 13 शब्द आपण एकूण पाहिले होते. आता नंतर 14वा शब्द आपला आहे न्यूरोलॉजी. न्यूरोलॉजी म्हणजे मज्जातंतूंचा अभ्यास करणारे शास्त्र, म्हणजे मेंदूच्या संबंधित जे काही समस्या असतील त्याचा या न्यूरोलॉजी मध्ये अभ्यास केला जातो. न्यूरोलॉजी ही एक वैद्यकशास्त्राची महत्त्वाची शाखा असून न्यूरोलॉजी म्हणजे मज्जातंतूंचा अभ्यास करणारे शास्त्र असं याला म्हणतात. म्हणजे मज्जातंतूचा जो काही मेंदूच्या निगडीत ज्या काही समस्या आहेत तर त्याचा अभ्यास या न्यूरोलॉजीमध्ये केला जातो. कार्डिओलॉजी, 15वा शब्द आपला कार्डिओलॉजी. कार्डिओलॉजीचा अर्थ होतो हृदयाचा अभ्यास करणारे शास्त्र. कशाचा अभ्यास करणारे? हृदयाचा. म्हणजे अटॅकचे प्रमाण किंवा एखादी आपल्या हृदयाची जर एखादी नळी जर कुठं ब्लॉक होत असेल, या सर्वांचा अभ्यास ह्या हृदयाच्या कार्डिओलॉजी या शाखेमध्ये केला जातो. हृदयाचे जेवढे काही कार्य आहे, म्हणजे त्याचा रक्तपुरवठा असेल किंवा हृदयाचे ठोके असतील, कुठं ब्लॉकेज असेल म्हणजे कुठं रक्तप्रवाह अडत असेल, अटॅकचे प्रमाण, या सर्वांचा अभ्यास हा कार्डिओलॉजीमध्ये केला जातो. नंतर आहे 16वा शब्द आहे आपला ऑप्थॉमॉलॉजी. ऑप्थॉमॉलॉजी म्हणजे नेत्ररोगशास्त्र. ऑप्थॉमॉलॉजी म्हणजे काय? नेत्ररोगशास्त्र. नेत्ररोगशास्त्र म्हणजे त्या नेत्ररोगामध्ये निकटदृष्टिता, दूरदृष्टिता, परत एखाद्याच्या डोळ्याच्या वर पडदा आलेला असेल, या सर्व गोष्टींचा अभ्यास ह्या ऑप्थॉमॉलॉजीमध्ये केला जातो. ऑप्थॉमॉलॉजी लक्षात आला. आता ओटोलॉजी. ओटोलॉजी म्हणजे कानाच्या समस्याचा जो अभ्यास आहे, किंवा एखाद्याला ऐकू येत नसेल, कानामध्ये काहीतरी खराबी झाली असेल, कानाचं जे काही गोष्टी असतील त्या सर्व कानासंबंधित अभ्यास हा ओटोलॉजी या शास्त्रामध्ये केला जातो. नंतर 18वा शब्द आहे आपला हेमेटॉलॉजी. हेमेटॉलॉजी म्हणजे रक्तशास्त्र. रक्तशास्त्र म्हणजे रक्त कसं बनतं, रक्तामध्ये काही समस्या आहेत का, पांढऱ्या पेशी, लाल पेशी, या सर्वांचा म्हणजे रक्तात संबंधित सर्व काही ज्या समस्यांचा अभ्यास आहे किंवा रक्तावरच्या संशोधनाचा अभ्यास ह्या रक्तशास्त्रामध्ये केला जातो. कोणता? हेमेटॉलॉजी. हेमेटॉलॉजी हे सर्वांचे स्पेलिंगसुद्धा महत्त्वाचे आहेत. स्पेलिंगसुद्धा ध्यान ठेवत चला. क्रायनॉलॉजी. आता 19वा शब्द कोणता आहे आपला? इंडोक्रायनॉलॉजी. इंडोक्रायनॉलॉजी म्हणजे अंतस्त्राव शास्त्र. अंतस्त्राव शास्त्र म्हणजे आपल्या अंतस्त्राव ग्रंथीमधून जे काही घटक स्त्रावत असतील किंवा अंतस्त्राव ग्रंथीमध्ये काही आपल्या बिघाड झालेला असेल किंवा डिटेल माहिती जी आहे ते क्रायनॉलॉजी या शास्त्रामध्ये केला जातो. त्याचा अभ्यास काय? इंडोक्रायनॉलॉजी. नंतर आहे 20वा शब्द आहे आपला पेडियाट्रिक्स. पेडियाट्रिक्स म्हणजे बालरोगतज्ञ, बालचिकित्सक. म्हणजे लहान लेकरांचे जे काही रोग आहेत, संडास असेल, उलटी, दुसरे काही आणखी आजार असतील, हिवताप, या सर्व गोष्टीचा अभ्यास हा पेडियाट्रिक्स म्हणजे बालरोगतज्ञ किंवा बालचिकित्सक करत असतो. लहान लेकराचे वेगळे दवाखाने असतात पहा, त्याला म्हणतात पेडियाट्रिक्स. म्हणजे त्याच्यासाठी वेगळे डॉक्टर असतात लहान लेकरासाठीचे. त्याचे जी प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांना एक वेगळ्या प्रकारचे औषध, सर्व त्याचे तपासण्या हे ते काय वेगळ्या प्रकारचे असतात. म्हणून त्याचा जो इलाज कोणी करत असतो त्याला काय म्हणतात? पेडियाट्रिक्स म्हणतात. हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. स्पेलिंग पण पहा, PAEDIATRICS. पेडियाट्रिक्स म्हणजे काय? बालरोगतज्ञ, बालचिकित्सक. नंतर आहे ऑब्स्टेट्रिक्स. नंतरचा शब्द आहे ऑब्स्टेट्रिक्स. ऑब्स्टेट्रिक्स म्हणजे प्रसूतीशास्त्र. प्रसूतीशास्त्रामध्ये नवजात जे बालक आहे आणि नंतर ज्या बाईची प्रसूती झालेली आहे, म्हणजे बाळातपण झालेला आहे, त्या सर्वांचा अभ्यास हे ऑब्स्टेट्रिक्स या शास्त्रामध्ये केला जातो. कशामध्ये? ऑब्स्टेट्रिक्स म्हणजे काय? प्रसूतीशास्त्र. प्रसूतीशास्त्राची वेगळी शाखा आहे, खूप मोठं शास्त्र आहे. पण नेफ्रॉलॉजी.
हे नेफ्रॉलॉजी आहे, फ्रो आहे बरं का इथं, हे इथं आलेलं नाही. नेफ्रॉलॉजी म्हणजे मूत्रपिंडशास्त्र. आता सध्याचं खूप समस्या आहेत, म्हणजे मूत्रपिंड निकामी होणं, म्हणजे किडण्यात जाणं म्हणजे हे जे किडण्यात जाणं किंवा किडण्यामध्ये जे काही बिघाड आहे, ह्या सर्वांचा अभ्यास कशामध्ये केला जातो? नेफ्रॉलॉजीमध्ये केला जातो. नेफ्रॉलॉजी म्हणजे प्रत्येक या विषयांचे एक वैशिष्ट्यपूर्ण एक अभ्यास असतो आणि त्यानंतर त्याचा डॉक्टर बनला जातो. म्हणजे त्याचा अभ्यास करून त्याचा एक स्पेशालिस्ट डॉक्टर असतो प्रत्येक ह्याचा. मग त्याच्यावर असं वेगवेगळे, समजा एखाद्याचं मूत्रपिंड निकामी झालं तर ह्या नेफ्रॉलॉजिस्टकडे जायचं आपण. किंवा एखाद्याचं समजा आता बाळातीन होत असं आहे तर तिथं कुठं जायचं? ऑब्स्टेट्रिक्स यांच्याकडे जायचं. एखादी समजा आपला लहान बाळाला जर काही जर त्याची समस्या उद्भवली असेल तर ते कुठं पेडियाट्रिक्सकडे जात असतात. युरोलॉजीचा अर्थ आहे मूत्रविज्ञान म्हणजे जे काही आपल्या मानवाच्या शरीरामध्ये मूत्र तयार होतं त्यामध्ये काही खराबी झालेली असेल तर त्या युरोलॉजीमध्ये त्याचं निदान केलं जातं. म्हणजे मूत्र घेऊन त्याच्या तपासण्या करून जे काही निदान केलं जातं ते कशामध्ये केलं जातं? मूत्रविज्ञानामध्ये. म्हणजे कोणतं? युरोलॉजी. आर्थ्रोलॉजी म्हणजे काय? हाडाचे संधिशास्त्र. म्हणजे ज्या ठिकाणी आपले जोड हाडं आहेत हे लहान म्हणजे हे जे आपले आजोबा असतील, जे वयस्कर लोक असतात त्यांना हे आजार असतो. आर्थ्रोलॉजी म्हणजे हाडाच्या सांध्यामध्ये दुखणं, कशामुळे दुखत आहे याचा अभ्यास कशामध्ये केला जातो? या आर्थ्रोलॉजीमध्ये केला जातो. नंतर आहे ओडोंटोलॉजी. काय नंतर? ओडोंटोलॉजी म्हणजे दंतवैद्यकशास्त्र. म्हणजे दाताचा जो अभ्यास आहे, दाताच्या समस्या असतील, म्हणजे एखाद्याचे दात किडणं असेल, समजा दात बदलणं असेल किंवा काही असेल, एखाद्याचे दात पिवळे पडलेले असतील तर ते कशामुळं पडत आहेत किंवा आणखी इतर कुणाचे दात दुखत असतील, दाढा दुखत असतील, या सर्वांचा अभ्यास कशामध्ये केला जातो? ओडोंटोलॉजीमध्ये केला जातो. म्हणजे या प्रकारचे आपण आतापर्यंत आपण 25 शास्त्र किंवा 25 शब्द आपण पाहिलेले आहेत. अतिशय महत्त्वाचे शब्द आहेत हे. आणि परत तुम्हाला एक प्रकारचं जे ज्ञान या माध्यमातून जे ज्ञान मिळत आहे त्याचा उपयोग तुम्ही पुढं करून घ्यायचा आहे. तुम्हाला ह्या एवढ्या शाखा आहेत जे आपल्या शरीर रचनाशास्त्र म्हणतो आपण. शरीर रचनाशास्त्रामध्ये एवढ्या शाखा आहेत, त्यांचा प्रत्येकाचा एक डॉक्टर असतो. म्हणजे आपण जे म्हणतो शिकून काय करायचं, म्हणजे तुम्ही न्यूरोलॉजिस्ट जर झाला, मज्जातंतूंचा अभ्यास करणारा जर डॉक्टर झाला तुम्ही, न्यूरोलॉजिस्ट म्हणतात त्याला, GIST, वाय काढायचं आणि तिथं काय लावायचं? GIST. तर न्यूरोलॉजिस्ट जर झालात तर त्याचा म्हणजे तुम्हाला दवाखाना टाकता येईल, काही पण करता येईल. म्हणजे शिकून काय करणार तर असं नाही, तुम्ही गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतलं आणि चांगल्या पद्धतीनं जर कार्य केलं किंवा चांगल्या प्रकारे तुम्ही शिक्षण घेतलं, मेहनत घेतली तर असं कोणतंही क्षेत्र असं अवघड नाही. एवढे म्हणजे मोठे जे शास्त्र आहेत तिथं तुम्हाला संध्या उपलब्ध आहेत आणि ह्याचं काही अवघड नाही. तुम्हाला मेडिकल फील्डला जावं लागेल आणि मेडिकल फील्डवरून काय करावं लागेल? तुम्हाला ह्या सर्व ह्याचा अभ्यास करून तुम्हाला त्याचं डॉक्टर किंवा त्याचा तज्ज्ञ बनवून मग नंतर पुढे तुम्हाला समाजोपयोगी कार्य तुमच्या हातून घडेल. लक्षात आलं? आता नंतर आपण परत एक वेळा आपण या सर्व शब्दांचा एक वेळा तुम्हाला मी रिव्हिजन घेतो. लक्षात येते का? पहा, पहिला शब्द आहे आपला न्यूरोलॉजी. पहिला शब्द कोणता आहे आपला? न्यूरोलॉजी म्हणजे मज्जातंतूंचा अभ्यास करणारे शास्त्र. ज्या काही मेंदूमध्ये बिघाड झालेला आहे, मेंदूमधून म्हणजे मेंदूशी संबंधित जो काही मज्जातंतूंचा जो अभ्यास करणारे शास्त्र आहेत ते कशामध्ये केलं जातं? न्यूरोलॉजीमध्ये केला जातो. कार्डिओलॉजी आता हे सध्याचे हे एक न्यूरोलॉजी, कार्डिओलॉजी, नंतर हे पेडियाट्रिक्स, ऑब्स्टेट्रिक्स, नेफ्रॉलॉजी, हे जे हे आहेत हे अतिशय महत्त्वाचे शास्त्र आहेत. आणि यावर म्हणजे आता नेफ्रॉलॉजी, मूत्रपिंडासारख्या कुणाच्या ना कुणाच्या किडण्या जातात, त्याच्यावरती डायलिसिस चालू आहे, डायलिसिसचा प्रकार आहे. हा सुद्धा नेफ्रॉलॉजीचा भाग आहे. डायलिसिस करून म्हणजे
मूत्राचे आपल्या ते काय करते, शुद्ध करून ते बाहेर काढलं जाते, म्हणजे रक्त शुद्ध करून लघवी बाहेर काढली जाते. म्हणजे ज्याच्या किडन्या खराब झालेल्या आहेत त्याला डायलिसिस असे म्हणतात. म्हणजे हे एका ह्याच्यावरती अनेक डॉक्टर तज्ज्ञ लोक काम करत आहेत. तेथे आणखी चांगल्या लोकांची गरज आहे. त्यापैकी तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्ही नक्कीच होऊ शकता. नंतर आहे ऑप्थॉमॉलॉजी. ऑप्थॉमॉलॉजी म्हणजे काय, नेत्ररोगशास्त्र. नेत्ररोगशास्त्र आता हे पण बघा, आता ऑप्थॉमॉलॉजी ज्या म्हातारी माणसं आहेत त्याच्यामध्ये आपले विठ्ठल लहाने आणि तात्याराव लहाने यांनी खूप मोठं कार्य केलं आहे ऑप्थॉमॉलॉजीमध्ये. विठ्ठल लहानेने नाही, सॉरी, तात्याराव लहाने. ऑप्थॉमॉलॉजी म्हणजे त्यांनी किती 2 लाख का च्या वर काहीतरी हे केलेलं आहे, त्यांनी काय सर्जरी केली आहे डोळ्याच्या. ऑप्थॉमॉलॉजी म्हणजे काय, नेत्ररोगशास्त्र. ओटोलॉजी म्हणजे कानाच्या संबंधित किंवा ऐकण्याशी संबंधित जे काही समस्या असते त्याचा कशामध्ये हे केला जातो, अभ्यास केला जातो, ओटोलॉजीमध्ये. हेमेटॉलॉजी रक्तशास्त्र. रक्तामध्ये काही दोष असतील, एखाद्या रक्तामध्ये दोष असतील, कोणाच्या पांढऱ्या पेशा कमी झाल्या असते, हे सगळा अभ्यास या रक्ताचा कशामध्ये केला जातो, हेमेटॉलॉजीमध्ये केला जातो. एंडोक्रायनॉलॉजी आंतरस्त्रावशास्त्र. आता आंतरस्त्रावशास्त्रात आणि नंतर तुम्हाला आंतरस्त्राव म्हणजे काय. प्रत्येक वयामध्ये आपल्या आंतस्राव हे नलिकेतून काही स्त्राव बाहेर पडले जातात आणि त्याचासुद्धा अभ्यास आहे. काही जर त्याच्यामध्ये बिघाड झाला तर त्याच्यापासून सुद्धा रोग उद्भवतात माणसाला. मग त्याच्यासाठी काय, त्याचा अभ्यास कशामध्ये केला जातो, एंडोक्रायनॉलॉजीमध्ये केला जातो, त्याचा अंतस्त्राव्य शास्त्रामध्ये केला जातो. पेडियाट्रिक्स हा पण अतिशय महत्त्वाचा आहे. पेडियाट्रिक्स म्हणजे काय, बालरोगतज्ञ, बालचिकित्सक. काय, बालरोगतज्ञ आणि बालचिकित्सकाला काय म्हणायचं, पेडियाट्रिक्स. नंतर आहे ऑब्स्टेट्रिक्स म्हणजे प्रसूतीशास्त्र आणि नवजात जे नुकतंच जन्मलेलं बाळ आहे त्याची काळजी घेणं, त्याचे सर्व त्याला ते सुविधा जे उपलब्ध करून दिल्या जातात त्या प्रसूतीशास्त्रानुसार त्याला ते हे केलं जातं. म्हणजे बाळातपण आणि लहान अर्भकाचं काय, सर्व त्यांचा जो शास्त्र असतं त्याला ऑब्स्टेट्रिक्स असे म्हणतात आणि त्या शास्त्रानुसारच त्याची काय काळजी घेतली जाते. नंतर आहे नेफ्रोलॉजी मूत्रपिंडशास्त्र म्हणजे आता हे नेफ्रोलॉजी तर एवढं महत्त्वाचं आहे शास्त्र, ह्याच्यावर आणखी संशोधनाची गरज आहे. आता आपण डायलिसिस आणि ज्याची मूत्रपिंड निकामी होतात, एक मूत्रपिंड निकामी झालं तर त्याच्या ठिकाणी ट्रान्सप्लांट केलं जातं, म्हणजे दुसरं मूत्रपिंड बसवलं जातं. परंतु एखाद्या व्यक्तीची जर दोन्ही मूत्रपिंड जर निकामी झाले तर तिथं म्हणजे तो माणूस जास्त काळ जगू शकत नाही. म्हणजे यावर जर संशोधन झालं तरी इथं खूप वाव आहे इथं. आणि ज्याला कुणाला व्हायचं असेल त्याने आतापासून जर चांगला अभ्यास करून चांगली मेहनत करून गेलं तर तुम्ही नेफ्रोलॉजिस्टसुद्धा होऊ शकाल. युरोलॉजी म्हणजे मूत्रविज्ञान. हे पण सुद्धा म्हणजे जे काही आपल्या ह्याच्यामध्ये शरीरामध्ये जे काही समस्या आहेत त्या युरोलॉजी ह्या ह्याच्यातून म्हणजे मूत्रविज्ञानातून आपल्याला कळून येतात. आर्थ्रोलॉजी म्हणजे हाडाचे संधिशास्त्र. हे पण आता खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जे म्हातारी माणसं असतात त्याला हाडे दुखणे, अंग दुखणे असा प्रकार होत असतो. त्याच्यामध्ये कोणत्या ह्याच्यामध्ये केला जातो त्याचा अभ्यास, आर्थ्रोलॉजीमध्ये केला जातो. ओडोंटोलॉजी म्हणजे दंतवैद्यकशास्त्र. आता दंतवैद्यकशास्त्रामध्ये सर्व म्हणजे दात काढून दात बसवणे किंवा एखाद्या दाताचा कोणतीही समस्या असेल किंवा कोणताही रोग असेल तर ते कशामध्ये केला जातो, ओडोंटोलॉजीमध्ये त्याचा अभ्यास केला जातो. अतिशय महत्त्वाचे शब्द मी तुम्हाला सांगितले. याच्यानुसार तुम्हाला विज्ञानाचे ज्ञान पण झाले. परत कोणत्या शाखा आहेत नंतर तुम्हाला काय करायचे पुढे चालून, म्हणजे सायन्स घेऊन काय करायचं, कोणत्या ह्याच्यामध्ये नेमकं तुम्हाला करिअर करायचं, हे सर्व ह्या गोष्टी तुम्हाला आतापासूनच तुमच्या बालमनाला एक घर करून जातील किंवा घर करून घ्या तुम्ही. एवढ्या विषयामध्ये तुम्हाला कुणाला काही करायचं असेल तर शिकून काय होतं आहे, तर एवढे शास्त्र आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही करिअर करता येतं. खूप मोठं होता येतं, तुम्हाला नवाजलेला डॉक्टर होता येतं. चला, आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, नक्की तुम्हाला चांगला वाटला असेल. चला, धन्यवाद.